नमस्कार, मी सचिन गावाने आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचंही भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईनरित्या करणार आहेत। स्वारगेट ते कात्रज मेट्रो या मार्गाचं भूमिपूजन ही यावेळेला होणार आहे। तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूर विमानतळाचं लोकार्पण देखील केलं जाणार आहे। मेट्रो मार्गिकेचं आज लोकार्पण लांबल्यानं विरोधकांकडून टीका करण्यात आलेली होती। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे मोदींचा दौरा रद्द झाल्यानंतर राजकारण सुरू झालेलं होतं, परंतु आता ही नवीन माहिती समोर येते की रविवारी ऑनलाईनरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण कार्यक्रम जे आहेत ते पार पाडणार आहेत। योगेश, सचिन, निश्चितच ज्या पद्धतीने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा होता आणि या पुणे दौऱ्यामध्ये ते विविध विकास कामांचं उद्घाटन करणार होते, ज्यामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन, त्यासोबतच स्वारगेट ते कात्रज या नवीन मेट्रो मार्गिकेचं भूमिपूजन सुद्धा मोदींच्या हस्ते पार पडणार होतं। त्यासोबतच भिडेवाड्यातल्या राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन हे मोदी करणार होते। मात्र आज पुण्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पुणे दौरा हा रद्द करण्यात आलेला आहे। मात्र येत्या 29 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुण्यातल्या ज्या विकास कामं आहेत त्यांचं ऑनलाईन भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत, ज्यामध्ये शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचाही समावेश आहे। मात्र आज दौरा रद्द झाल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते यांनी आक्रमक पद्धतीने या सगळ्या मुद्द्याला घेऊन आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला होता। उद्या याच मेट्रो मार्गाचं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उद्घाटन केले जाणार आहे। मात्र त्यापूर्वीच आजच खरं तर सरकारकडून या संदर्भातला नवीन जो काही दौरा आहे, ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आता या सर्व विकास कामांचं उद्घाटन केले जाणार आहे, त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते उद्याचं आंदोलन आणि जो काही इशारा दिला होता ते आता स्थगित करणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे। नक्कीच योगेश, या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी धन्यवाद।